दंडोत प्रणाम। माय बापू, श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये उपदेश देताना म्हणतात, अर्जुना तपस्वी भेव योगी ज्ञानी भेवपी मतोधिक कर्मी भेच्या धिकोयोगी तस्मात देवगी भाव अर्जुन। ज्ञानी तपस्वीपेक्षा बी योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानीयापेक्षा देखील श्रेष्ठ आहे। तपस्वी भेव धिकोयोगी ज्ञानी भेवपी मतोधिक कर्मी भिच्या धिकोयोगी कर्मयोगेपेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे, म्हणून तू योगी हो। तर योगी म्हणजे तपस्वीपेक्षा योगी श्रेष्ठ कसा आहे? तर तपस्वी म्हणजे तप करणारा माणूस। जसा म्हणजे रावणानं तप केलं आणि तप केल्यानंतर त्या तपाच्या जोरावर त्यानं लोकाला छळलं आणि मग शेवटी ते तपाचं जे पुण्य होतं ते त्याच्या कामी आलं नाही, त्याला ते फायदा झाला नाही। रावणानं तप केलं महादेवाचं आणि तप केल्यानंतर त्याच्यामध्ये तेज आलं, त्याच्यामध्ये बळ आलं, वर दिला महादेवानं, परंतु ते तपाचं त्यानं गैरवापर केला आणि गैरवापर केल्यानंतर ते तप त्याच्या कामी आलं नाही, शेवटी त्याच्या मरणाला कारणीभूत झालं ते। त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना जो योगी आहे तो योगी सतत परमेश्वराचं चिंतन करतो आणि त्याला कोणची अपेक्षा नसते। तर त्यामुळं तो कर्मयोगी, तो योगी आहे म्हणजे सतत चिंतन करणारा माणूस हा तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ज्ञानीयापेक्षा बी श्रेष्ठ आहे। ज्ञानीयापेक्षा कसा श्रेष्ठ आहे? तर ज्ञानी हा माणूस विक्रतो, त्याला अभिमान येतो। सत्वात संजयते ज्ञान रजसो लोभयचे प्रमाद मोहतम सो भवतो ज्ञान मिळते। सत्वगुण माणूस उत्पन्न झाला माणसाला, सत्वात संजयते ज्ञान होते माणसाला सत्वगुण उत्पन्न झाल्यावर। पण सत्वगुण तो देखील आपल्याला सत्व म्हणजे कशानं बांधतो? आपल्याला सुखसंगेनं बांधणाती ज्ञानसंगेनं चानग, सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं तो बांधून टाकतो। त्यामुळं तो ज्ञानी जो आहे तो ज्ञानी बी कामाचा नाही आणि तपस्वी कामाचा नाही, कर्मयोगी कामाचा नाही। त्या कर्मयोगापेक्षा, ज्ञानीयापेक्षा, तपस्यापेक्षा हा जो सतत चिंतन करणारा माणूस आहे तो त्याला म्हणतात आपण योगी, तर तो योगी श्रेष्ठ आहे। तर मग तुम्ही म्हणता मग अष्टप्रहर चिंतन केलं पाहिजे त्यानं, तर अष्टप्रहर चिंतन कसं करायचं मग? तर एखादा जो व्यापारी असतो, व्यापारी तो काय करतो? रात्री झोपताना विचार करतो की आपल्याला कोणची आपल्या दुकानामध्ये कोणची वाण कमी आहे आणि ते कोणचं द्यायचं आहे आपल्याला, उद्या कोणचा वाण बोलून घ्यायचा आहे आणि कोणाकडं आपले पैसे आहेत उधारी, कोणाची उधारी मागायची, कोणाला उधारी द्यायची, असं चिंतन करीत करीत झोपतो आणि सकाळी उठलो की त्याला ती आठवण येते की रात्री आपण काय बोललो झोपलो। तर त्याप्रमाणे आपण आपल्याला सवय लावून घेतली, आपण अनेक सवय लावून घेतो, चांगल्या वाईट। तर ही एक सवय लावून घ्यायची आपल्याला की रात्री झोपताना देखील आपण चिंतन करत करत झोपायचं आणि सकाळी तुम्हाला जाग आली की परमेश्वराचं नाम आपल्या तोंडाला आलं पाहिजे। तर आणि मग तो खरा रात्रीचा जो काळ आहे म्हणजे आपण झोपल्या आणि जागण्यापेक्षा जागतो आणि तो जो मधला काळ आहे तो तुमच्या लेखी लागतो आणि तुम्ही योगी होतात। त्यामुळं आपण तशी सवय लावून घ्यायला पाहिजे, रात्री झोपताना देखील परमेश्वराचं चिंतन करायचं आणि चिंतन करत करत झोपायचं आणि सकाळी उठलं कीच परमेश्वराचं नाम आपल्या तोंडाला आलं पाहिजे। तर तो योगी होऊ शकतो आणि योगी हा तपस्यापेक्षा श्रेष्ठ असतो, ज्ञानीयापेक्षा श्रेष्ठ असतो, कर्मी योग्यापेक्षा श्रेष्ठ असतो। त्यामुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सल्ला देतात, उपदेश देतात की अर्जुना तपस्वी भेवधिक योगी ज्ञानी भेवपी मतोधिक कर्मी भेच्या धिकोयोगी तस्मात योगी भाव अर्जुन, तू योगी हो। तर योगी मग योगी मुक्ताबाई, संत मुक्ताबाई होऊन गेल्या। संत मुक्ताबाई म्हणतात योगी कसा असतो? तर योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जग रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाहिजे। तर तो योगी हा पावन मनाचा असतो आणि लोक किती बी त्याला लोकांना त्रास दिला तर तो त्रास त्याला वाटत नाही। पावन मनाचा तो जगाचा अपराध सहन करतो, साहे अपराध जनाचा, जग रागे झाले वल्ली,
जग जर रागानं जरी लाल झालं तरी हा सुखानं पाणी होतो आणि त्याला शांत करतो. जग रागे झाले वन्नी संती सुखे वावे पाणी, आणि आपण तरुण ही स्वतःला आणि ताटे उडा ज्ञानेश्वर, असं मुक्ताबाई म्हणतात. आपण स्वतः तरायचं आणि इतर जनाला पण देखील तरुण न्यायचं. तर जो तरुण नेतो आणि आपण वितरतो तर त्या माणसाला योगी म्हणतात. तर योगाची व्याख्या आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी एक दृष्टांत दिला भिंगुरटीचा. भिंगुरटी म्हणजे एक भुंगा असतो छोटा. तर तो भुंगा काय करतो की एका आडीला आणतो आणि आपल्या घरात कोंडून टाकतो. आणि मग कोंडून टाकल्यानंतर काय होतं आहे, तर त्या आळीला भीती वाटते, त्या कधी येतील मला खाईन, कधी बी येईन मला खाईन, असं ते चिंतन करत राहते ती आळी. आणि मग काय होतं आहे, एक टाईम असा येतो की त्या आळीला देखील पंख फुटतात आणि ती भुंगिरटी होते, म्हणजे तिच्यासारखी होते आणि उडून जाते. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं, तर सदोदित चिंतन केलं, तर काय होतं आहे की तुम्ही देखील परमेश्वरासारखे होतात मोठे. मग त्यामुळं आपण सदोदित परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, योगी झालं पाहिजे. कारण तपस्वी भेवधिक योगी, ज्ञानी भेव प्रेमतोधिक, कर्मी भेचाधिक योगी, तस्मात् योगी भव अर्जुन. ज्ञानापेक्षा कर्मयोगापेक्षा तपस्येपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून परमेश्वराचं सतत चिंतन करायचं. आणि परमेश्वराचं चिंतन करायला काही पैसे वगैरे लागत नाहीत, काही रिचार्ज करावं लागत नाही, विनामूल्य आहे. फक्त आपला वेळ त्या परमेश्वराच्या चिंतनाला द्यावा लागतो आणि तो मग वेळ आपण परमेश्वराच्या चिंतनाला द्यायला पाहिजे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर देखील आपल्या अभंग म्हणजे हरिपाठात म्हणतात की नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य परमेश्वराचं चिंतन करणारे प्राणी दुर्लभ आहेत, परंतु त्याच्याजवळच खरा परमेश्वर आहे. तर त्यामुळं ते म्हणतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे. ते म्हणतात की अंतरीची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर मायबापो. त्याप्रमाणे आपण परमेश्वराचं आपल्याला चिंतन करायचं आहे आणि आपल्याला योगी व्हायचं आहे. तुम्ही योगी व्हाल अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो, तुम्हाला विनंती करतो योगी होण्याची. आणि इथंच थांबतो. आणि आपलं हे जे देवल ऑफिशियल गीता ग्रुप आहे, तर ह्या गीता ग्रुपला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. धन्यवाद.